जतीनबाईंना. असं कसं? मग त्यांच्या बायकोला ओळखत असशील, कुमुदबेन? नाही रे, दोघांपैकी कोणालाही नाही ओळखत मी. नाही, पण ते तर म्हणत होते तुझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. काय काम होतं हे काय माहित नाही, पण ते असे बोलत होते जसं काय तू त्यांना चांगली ओळखतेस. माधव, सांगितलं ना मी दोघांनाही ओळखत नाही. बरं, अजून काही? नाही नाही, आणखीन काही नाही. बरं, सांभाळून जा. बाय. बाय. हो हो. काय रे, काय झालं? अरे, मी त्या शेठ फॅमिली बद्दल नीलिमाला सांगितलं, तर ती म्हणाली अशा कुठल्याही माणसाला मी ओळखत नाही. भाय माझी, कोण होती ती दोघा? काय रे, दागिन्यांचा कोणा कळक नाही मा? नाही नाही, कोणालाही कळणार नाही. ते असतील कोणतरी, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल. अरे पण माधवा, नीलिमा खैसर पोचला? ही अजून गाडीतच आहे. अरे सकाळी निघाला तेव्हा भेट पण नाही झाली रे माझी. मी बोलत होते, वहिनी म्हणाले तू का आराम करू दे. अरे माधवा, आरचीच तुझ्या वांगडा आणखी 4 दिवस राहुला असताना तर बरा झाला असता. बरं, त्यांका काळजी घेऊ सांग. हा, वहिनीक तर काळजी घेऊकच होई. का हो, काय झालं? नाही काय नाही, त्यांचे केस गळत होते ना, ते सापडले देवशेतात. म्हणजे वहिनीवर कोणीतरी काहीतरी केल्या ना. दत्ताभाऊ, 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 चला बाहेर चला. काय रे खुळ्या, काय झाला? चला बाहेर चला, दाखवतोय ता. बाहेर काय हा? ताईला ना काय ता. अरे पण काय साहेबा? ताईला ता काय ता येता ना. तुम्ही विचारू नको, तुम्ही बाहेर चला, दाखवतोय मी. चल चल दत्ता, चल येवा येवा, सगळी जण येवा. या बघा, या बघा काय त्या. अरे देवा माझ्या, दिवाळी कशी लागली? सकाळपर्यंत नाही होती, आता कशी येली? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी, सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले?
जे आपल्याला ऐकूच आले नाही. आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?